8th मॅथ, 8वी गणित. अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ट्रायंगल. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब आणि मीडियन्स म्हणजे मध्यिका ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यिका. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज कॉल्ड अल्टिट्यूड पाहिलं. आता आपण मध्यिका म्हणजे मीडियन्स पाहणार. टुडे वी आर गोइंग टू लर्न मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. आता तुम्हाला माहित आहे when three non-collinear point, this is three non-collinear point joined by a line segment, we get a figure or diagram of a triangle. Point A, point B and point C are non-collinear points. When these points join together, we get the figure, and this figure is called a triangle. आता अल्टिट्यूड म्हणजे काय पाहिलं का? The perpendicular line segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. लक्षात का? म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणतो आपण? शिरोलंब म्हणतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. The perpendicular line segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. लक्षात का? Perpendicular line segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला आपण शिरोलंब असे म्हणतात. आता आज पाहणार आहोत आपण मीडियन्स म्हणजे मध्यिका कशाला म्हणतात. The line segment joining the vertex and the opposite midpoint of opposite side is called medians. आता लक्षात आलं? मध्यिका म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यिका. Line segment joining vertex of triangle and midpoint of opposite side is called median. आता बघा आपल्याला त्याचा मिडपॉइंट घेण्यासाठी आपण काय करावं लागेल? याचा मिडपॉइंट घेण्यासाठी म्हणजे मध्यबिंदू घेण्यासाठी काय करावं? ही बाजू आपल्याला दुभागावी लागेल. आणि वी काय करतो आपण कशाच्या साहाय्याने दुभागतो? हे बायसेक्टर म्हणजे आपण बायसेक्टर काढतो. दुभाजक काढतो. या बाजू दुभाजक म्हणजे दोन समान भाग करणारा काय म्हणतो? दुभाजक म्हणतो. आपण या कंपासच्या साहाय्याने बायसेक्टर काढतो. आता बघा हा कंपास मध्ये काय घ्यायचं? ह्या BC पेक्षा BCच्या अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. काय घ्यायचं? वर एक काय केलं आपण? वर एक चॉक मारला आणि खाली एक चॉक मारला. म्हणजे काय केलं आपण? आर्क काढला म्हणजे कंस काढला. तेच अंतर समान ठेवून C बिंदूवर ठेवायचं आणि काय करायचं? वर एक चॉक मारायचा आणि तोच काय करायचा? खाली एक चॉक मारायचा. आता हे दोन बिंदू ज्या ठिकाणी जोडतात तो काय झाला? त्याचा दुभाजक झाला. BC चा काय झाला? बायसेक्टर झाला. बघा हा आणि हा काय झाला? हा त्याचा बायसेक्टर झाला. म्हणजे हा काय झाला? बायसेक्टर म्हणजे दोन. आता हा बायसेक्टर झाला. BC रेषाखंडाचे दोन समान भाग करणाऱ्या या रेषेला काय म्हणायचं? बायसेक्टर म्हणायचं. म्हणजे हा काय झाला? याचा मिड पॉइंट झाला. या बाजूचा हा काय झाला? मिड पॉइंट झाला. या मिड पॉइंटला नाव काय देऊ आपण? D नाव. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यगा म्हणायचं. लक्षात आलं का? आता आपण काय करू? हा या तुटक अक्षरांना बघू आपण. त्रिकोणाचा शिरोबिंदू त्याच्या समोरील बाजूचा हा मध्यबिंदू काय झाला? कारण ह्याच्यातून काय झालं? हा काय रेषा दुभाजक आहे. दिस इज द बायसेक्टर ऑफ दिस BC लाईन. आपलं साइड BC म्हणजे रेषा L ही BC चे दोन समान भाग केले. हा काय झाला? मध्यबिंदू झाला. म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यगा म्हणायचं. इथं काय झाली? AD ही काय झाली? मध्यगा. आपण याचे नाव देऊ आपण F H आणि C नाव दिलेलं.
आता FD काय झाली? मध्यगा त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यगा. म्हणजे FD काय आहे? मध्यगा. The line segment joining the vertex of triangle and its midpoint of opposite side is called median. Line segment joining the vertex of triangle and the midpoint of opposite side is called median. लक्षात राखा. त्रिकोणाचा शिरोबिंदू म्हणजे सम्मुख बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यगा. त्याची व्याख्या देऊ आपण. median. The line segment काय? line segment joining the line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side. Midpoint म्हणजे मध्यबिंदू. midpoint of opposite side. The line segment FD is joining the vertex of triangle F and the midpoint of opposite side is called median. The line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side is called median. लक्षात राखा medianची व्याख्या काय आहे? ही रेषाखंड त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा हा मध्यबिंदू आहे. FC चा हा मध्यबिंदू आहे. त्रिकोणाचा शिरोबिंदू म्हणजे समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारे या रेषाखंडाला काय म्हणायचं? त्रिकोणाची मध्यबिंदू. The line segment joining the vertex of triangle and midpoint of this opposite side is called median. लक्षात राखा. आता बघा segment FD is a median of triangle FHC. Segment FD is a median of triangle FHC. लक्षात राखा. On base HC. म्हणजे रेख FD हा त्रिकोणाचा पाया HC असणाऱ्या त्रिकोणाचा काय आहे? मध्यगा आहे. लक्षात राखा सगळ्यांच्या. बघा what is called median? The line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side is called median. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यबिंदू. म्हणजे हा त्रिकोणाचा शिरोबिंदू F आहे, समोरील बाजूचा मध्यबिंदू D आहे, या जोडणाऱ्या रेषाखंड FD आहे. हा त्रिकोण FHC चा काय आहे? मध्यगा आहे. तुम्हाला समजलं का सगळ्यांना? आता पाहू आपण दुसरे घेऊया. इथे काय म्हणलं बघा? टू ड्रॉ मेडियन ऑफ अ ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगलचे काय करू आपण? मेडियन करू. मेडियन म्हणजे मध्यगा करू. आता ह्याचा मध्यबिंदू काढायचा. आता F आणि H चा काय करायचा? आपण मध्यबिंदू काढायचा. मध्यबिंदू काढण्यासाठी काय? टू ड्रॉ मिड पॉइंट ऑफ दिस FH साइड we are going to draw a bisector of HF side. म्हणजे आपण ह्या मध्यबिंदू काढण्यासाठी ह्या बाजूला काय करायचं? आपण दुभागायचं म्हणजे दुभाजक काढायचं म्हणजे बायसेक्टर काढायचं. आता बघा या HF पेक्षा अर्ध्या अंतरापेक्षा जास्त अंतर या कंपास मध्ये घ्यायचं. HF च्या अर्ध्या अंतरापेक्षा अंतर घ्यायचं आणि इकडे एक चॉक मारायचा आणि इकडे एक अर्क काढायचा म्हणजे कंस काढायचा आणि इकडे एक कंस काढायचा. लक्षात हेच अंतर F वर ठेवायचं आणि असा चॉक मारायचा. आता हेच अंतर इथे ठेवू आपण आणि असा चॉक मारू.
आता बघा मध्यबिंदू कुठले आले, हा एक आणि आपण घेतला, हे दोन बिंदू जोडायचे, काय करायचे, जोडायचे. आता हा काय झाला, बायसेक्टर झाला. हा काय झाला, बायसेक्टर. म्हणजेच ह्याला काय नाव देऊ आपण, आता ह्याला नाव देऊ आपण ए बी सी. ह्याला काय नाव देऊ आपण, ह्याला पी नाव देऊ. आता ह्याला काय नाव देऊ आपण, क्यू नाव देऊ. आता ही काय झाली, हा मध्यगामी, ही काय झाली, लंबदुभाजक. ही बाजू आणि ही बाजू कशी असते, सारखी असते. त्या मध्यगामी हे आपलं काय आहे, हे लंबदुभाजक समान भाग केला. हा काय झाला, मिड पॉइंट. आता त्रिकोणाचा शिरोबिंदू ए आणि समोरील बाजूचा हा मध्यबिंदू क्यू यांना जोड रेषांना काय करायचं, मध्यगामी. म्हणजे ए क्यू काय झाली, मध्यगामी. त्रिकोणाचा शिरोबिंदू ए त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू क्यू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं, मध्यगा. आता बघा इथे काय येतं, सेगमेंट सीपी इज मीडियन ऑफ ट्रायंगल CBA on base BA. इथं आपण मध्यगा काढलेला, सेगमेंट CP is the median of triangle CBA on base BA. म्हणजे आता CP काय आहे, मध्यगा. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू Q यांना जोडणारे रेषाखंड AQ ही काय, मध्यगा आहे. लक्षात आलं, AQ ही मध्यगा. आता आपण या बाजूचा मध्यबिंदू काढायचा, या बाजूचा मध्यबिंदू काढायचा, काय करायचं, दुभाजक काढायचा. रेषेचा रेषेचा काय करायचा, आपण दुभाजक काढायचा. आता काय सांगितलं, या कंपास मध्ये काय करायचं, अंतर घ्यायचं निम्म्याकडे. टेक ग्रेट मोर दॅन हाफ डिस्टन्स, greater than a half distance of side AC in a compass and draw a arc. Maintain this distance and put on the C and draw an arc. आता बघा हे काय करतं, C वर ठेवा. हे कशावर ठेवायचं आपण, C वर ठेवा. हेच आपण ए वर ठेवला. कुठे आले, हे दोन बिंदू जोडले, बरोबर आहे का नाही, हा आणि हा. आता हे दोन बिंदू काय करायचे, आपण जोडायचे. म्हणजे काय झाली, याचा लंबदुभाजक. आता मला सांगा, हा काय झाली, मध्यबिंदू झाला. आता ह्याला काय नाव देऊ आपण, ह्याला नाव देऊ आर. आता हा AC चा मध्यबिंदू आर, त्रिकोणाचा शिरोबिंदू बी त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू आर यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला BR ला काय म्हणायचं, मीडियन. आता हा काय झाला, आपण काय काढलं, लंबदुभाजक काढलं. ही बाजू आणि ही बाजू कशी असते, सारखी असते. त्रिकोणाचा शिरोबिंदू बी आहे त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू आर यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं, मध्य. आता बघा तिन्ही मध्यगा कशा असतात, एकाच बिंदूतून गेलेल्या. बघा मध्यगा BR, मध्यगा AQ आणि मध्यगा CP एकाच बिंदूतून गेले. ह्याला काय म्हणतो आपण, एक संपात बिंदू. All medians AQ, medians CP and medians BR are passing through one point, so these medians are concurrent and this concurrent point is called centriole and it is denoted by G. ह्याला काय म्हणायचं, मध्यगा किंवा मध्यगा संपात म्हणतात. ह्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिओड. सेंट्रिओड म्हणजेच काय,
मध्यगा संपात. सेंट्रॉइड काय म्हणतो आपण? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे मध्यगा संपात. लक्षात आलं तुमच्या? त्रिकोणाची मध्य, द मेडियन BR, मेडियन AQ, मेडियन CP are passing through the one point. So these three medians are concurrent. So the concurrence, the point concurrence is called centroid. काय म्हणतात? सेंट्रॉइड. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूत जातात न्यायला एक संपाती म्हणायचं आणि त्यालाच काय म्हणतो? मध्यगा संपात म्हणतो. आणि तो कशाने दाखवतो आपण? G न दाखवतो. लक्षात आलं का? त्रिकोणाच्या तीनही मध्यगा कशा असतात? एक संपाती आहेत. आता बघा, मेडियन CP, मेडियन CP, मेडियन AQ, median AQ and median BR and median BR are concurrent. म्हणजे एक संपात आहे. are concurrent and the concurrent point is called concurrence. तिन्ही मध्यगा कशा असतात? एक संपाती आहेत. concurrent आणि त्या संपात बिंदूला कॉन्करन्स पॉइंटला काय म्हणतो आपण? सेंट्रिओड म्हणतो. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सेंट्रिओड. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सेंट्रॉइड. काय म्हणतो आपण ह्याला? सेंट्रॉइड म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हणतो? मध्यगा संपात म्हणतो. आता बघा, मेडियन BR, मेडियन AQ, मेडियन CP आर कॉन्करंट. म्हणजे एकाच बिंदूतून जातात, एक संपाती असतात. द पॉइंट ऑफ कॉन्करंट ऑफ मेडियन इज कॉल्ड, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सेंट्रिओड and it is denoted by G. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा कशा असतात? एक संपाती असतात. म्हणजे एकाच बिंदूतून जातात आणि त्या बिंदूला काय म्हणायचं? सेंट्रॉइड म्हणजे मध्यगा संपात. आणि तो कशाने दाखवतो आपण? G ने दाखवतो. मध्यगा संपात कशाने दाखवतो आपण? G ने दाखवतो. द सेंट्रॉइड इज डिनोटेड बाय लेटर G. आणि मध्यगा संपात हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. मध्यगा संपात हा त्रिकोणाच्या कसा असतो? अंतर्भागात असतो. लोकेशन ऑफ G is in the interior of the triangle. Location of the G in the interior of the triangle. लक्षात रखा. Location of G is in the interior of the triangle. Interior of the triangle. लक्षात तिथे बघा काय पाहिजे. मिडियन म्हणजे मध्यगा म्हणजे काय करायचं? त्रिकोणाचा शिरोबिंदू त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना दोन रेषाखंडाला काय म्हणतो आपण? मध्यगा. द लाईन सेगमेंट joining the vertex of triangle, midpoint of opposite side is called median. So segment CP is the median CP. The line segment joining the vertex of triangle and midpoint of the opposite side is called median. BR is the median BR. The line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side is called median. BR is the median. The line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side is called median. AQ is the median. Median AQ, median CP, median BR are concurrent. कारण मध्यगा CP, मध्यगा AQ आणि मध्यगा BC एकाच बिंदूतून जातात म्हणजे एक संपाती असतात.
and the point of concurrent of medians are called centroid. त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एकसंपाती असतात आणि एकसंपात बिंदूला आपण सेंट्रॉइड म्हणजेच मध्यगा संपात. and the centroid is denoted by letter G. हा मध्यगा संपात हा G अक्षराने दाखवला जातो. The location of centroid in all triangles is in the interior part of the triangle. कोणत्याही त्रिकोणाचा मध्यगा संपात हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. लक्षात आलं कसं ना, मध्यगा संपात म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? मध्यगा. The line segment and the vertex of triangle, midpoint of opposite side is called median. The line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side is called median. The line segment joining the vertex of triangle and midpoint of opposite side is called median. All medians of triangle are concurrent. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात म्हणजे एकाच बिंदूतून जातात. and this is called a centroid. म्हणजे मध्यगा संपात म्हणतात. आणि मध्यगा संपात हा G अक्षराने दाखवला जातो. तीनही प्रकारच्या सगळ्या त्रिकोणामध्ये मध्यगा संपात हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. In all triangles, the location of centroid are in the interior part of a triangle. समजा तुम्हाला मध्यगा मेडियन म्हणजे काय हा व्हिडिओ पहा आणि काय करायचा पुढचा सराव संच सोडवा. आता बघा तुम्हाला आणखी एक बघायचं तुम्हाला ते नंतरच्या चालतंय. हे पहा व्हिडिओ आणि समजून घ्या. शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड आणि मेडियन्स म्हणजे काय. त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे लक्षात परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट drawing from the vertex of triangle on its opposite side is called शिरोलंब. अशा प्रकारे काय करायचं समजून घ्या, पाठांतर करू नका, समजून